नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. हे असो तया बोलांची ताटे भली. वरी कैवल्य रसे ओगरली. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्टम अर्थात 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. भक्तराज अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा संवाद श्रवण करायला मिळाला. या आनंदाच्या तृप्तीतून अंतःकरणातल्या अभिप्रायानुसार आणि अत्यंत आदराने संजयाचं 6व्या अध्यायामध्ये जे बोलणं घडणार आहे, ज्ञानोबाराय म्हणतात ते मी साहित्याच्या चांगल्या अंगाने सांगणार आहे. आपण सर्व श्रोत्यांनी चांगलं लक्षपूर्वक ते ऐकावं. माझा हा मराठी भाषेतला शब्द अत्यंत साधा आणि सरळ आहे, परंतु शब्द सामान्य आहे. ज्ञानोबारायांची नम्रता आहे. सत्यवादाच्या तपातून प्रगट झालेला साक्षात भगवान महाविष्णूचे अवतार असणारे संत ज्ञानोबाराय आहेत, ज्यांच्यावर श्रीगुरूंची पूर्ण कृपा प्रसाद प्राप्त आहे. अशा महापुरुषाच्या मुखातून येणारा शब्द सामान्य शब्द नसतो. उपनिषदालाही जे कार्य शक्य होत नाही ते कार्य श्रीगुरूंची कृपा संपादन केलेल्या साधकाच्या मुखारविंदातून प्रगट होणाऱ्या शब्दातून होत असतं. या बाबतीमध्ये ज्ञानोबाराय 15व्या अध्यायामध्ये ओवी सांगतात. ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा. तो देव होय शब्दाचा चमत्कारू. अर्थात परमात्मा कोणत्याही प्रमाणाचा विषय नाही. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती, उपमान आणि अनुपलब्धी. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, आणि यथार्थ ज्ञानाचे जे साधन असतं त्याला आपण प्रमाण असं म्हणतो. आपण कीर्तनामध्ये एखादं वाक्य बोललो तर या वाक्याला सत्यता पटण्यासाठी आपण काय देतो? प्रमाण देतो की नाही? अर्थात ते प्रमाण असावं संत वाङ्मयातलं. सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण, वेद प्रमाण. अपौरुषे शब्दराशी असणारा वेद, तो वेदसुद्धा ज्या परमात्म्याचं शब्दाने वर्णन करू शकत नाही, म्हणजे शब्द ज्या ठिकाणी हात टेकतात असा परमात्मा आहे. म्हणून तर नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये म्हटलं आहे, वेद जाणू गेला पुढे मौनावला. किंवा या बाबतीमध्ये वेद काहीच बोलत नाही, पण काहीच न बोलतासुद्धा वेद परमात्म्याचं ज्ञान करून देतो. या बाबतीमध्ये ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायामध्ये जुन्या काळातलं एक उदाहरण दिलं आहे. अर्थात हल्लीच्या काळामध्ये हे उदाहरण एवढं काही आपल्याला बघायला मिळत नाही, पण मर्यादा संपन्न घराण्यामध्ये आजही हे उदाहरण आहेच आहे. जुन्या काळातलं उदाहरण, एका नववधूचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ते बऱ्याच गोष्टी असतात, ते जाणं येणं असतं, त्याला जाती येते असं काहीतरी प्रकार म्हणतात ते. मग त्यामध्ये ती वधू आपल्या माहेरी गेली आणि तिला आणण्यासाठी लग्न ज्याच्यासोबत झालं त्या भावकीतला एखादा व्यक्ती पाठवावा लागतो. आता व्यक्तीच नाही, त्याला ते आमंत्रण देणारा जो, त्याला मूळहारी म्हणतात. बरं, मुख्य शब्द हा आहे. आता इतका कठीण शब्द आपल्याला उच्चारता येत नाही, मूळहारी. मग आपण त्याचा मुराळी केला. असं तर मुराळी का होईना. आता तो मुराळी कोणीच नाही जायला. मग स्वतः लग्न झालेला जो काही वर आहे तो तिच्या माहेरी म्हणजे आपल्या सासरी तिथं गेला. आता तो आल्यानंतर अकस्मात त्या गावात त्याचे काही मित्र पण होते. सगळे मित्रही त्याला भेटायला आले आणि या वधूच्या असणाऱ्या काही मैत्रिणी लग्नाला गैरहजर होत्या. त्यांनी काही त्या वराचा चेहरा पाहिलाच नाही. आणि मग त्या मैत्रिणी एकत्र आल्या आणि तिने त्या आपल्या मैत्रिणीला, जिचं लग्न झालं, तिला विचारलं, का गं म्हणे, समोर तर 5-6 पुरुष बसलेले आहे, यापैकी नेमका तुझा पती कोणता आहे? कारण त्यांनी तो पाहिलेला नव्हता. म्हणजे जुन्या काळात फोटो वगैरे पाठवण्याची सोय नव्हती ना.
हल्लीच्या काळात DP फार चांगला असतो आणि बहुतेक तेच फोटो पाठवले जातात. त्याला काहीतरी फिल्टर वगैरे असं काही म्हणतात बा, आणि ते फोटो पाठवले जातात. जुन्या काळात काही अशी सुविधा नाही. लग्नाला तर गैरहजर, जाणण्याची जिज्ञासा. आणि मग त्या सगळ्या जणीनं तिला विचारलं की समोर 5-6 पुरुष बसलेले आहेत, यापैकी तुझा पती नेमका कोणता आहे? मग तिने सांगायला सुरुवात केली, मर्यादेचा काळ आहे, पतीच्या नावाचा उल्लेख नाही करायचा आणि पतीचं ज्ञान तर यांना करून द्यायचं आहे. मग जशी ती नववधू, पहिल्या क्रमांकाचा माझा पती नाही, दुसऱ्या क्रमांकाला बसलेला तोही माझा पती नाही, असं करता करता ती 5-6 जे पुरुष बसलेले आहे त्यापैकी 5 जण माझे पती नाहीत असं सांगते. आणि उर्वरित जेव्हा तिचा पती सांगण्याचा प्रसंग येतो तेव्हा ती आपल्या पतीच्या विषयी काही बोलत नाही. पण काही न बोलतासुद्धा जसं ती आपल्या पतीचं ज्ञान करून देते तसं शब्दसुद्धा, वेद प्रमाण, श्रुतीसुद्धा, कार्य असणारं जगत देव नाही, जगाचं कारण असणारं अज्ञानसुद्धा परमात्मा नाही, असं न इति पदाने निषेध करते. आणि मग कार्यकारणात्मक जगताचा निषेध झाला, मग उर्वरित राहिलेला परमात्मा आहे ना, त्याविषयी श्रुती काहीच बोलत नाही. पण काही न बोलतासुद्धा श्रुती परमात्म्याचं ज्ञान करून देते. हे जसं उदाहरण आहे, जैसे ने सांगणे वरी बाळापतीशी रूप करी, बोल निमालेपणे विवरी अचर्चाते. ज्याची चर्चाच करता येत नाही तत्संबंधाने श्रुती अशा प्रकारे बोलते की नाही. सांगण्याचा भाव काय आहे? शब्द प्रमाणसुद्धा परमात्म्याचं प्रकाशन करण्यासाठी असमर्थ आहे. इतका परमात्मा शब्दाला गोचर आहे. पण श्री गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त असेल तर त्या साधकाच्या मुखारविंदातून असे शब्द प्रगट होतात जे कार्य वेदाच्या शब्दाला करता येत नाही ते त्या साधकाच्या मुखातून प्रगट होणाऱ्या शब्दातून होतं. ठावो न पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा, तो देव होय शब्दाचा चमत्कारू. आणि असे शब्द ज्ञानोबा यांचेच आहे. तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहातया भावज्ञा फावती गुणचिंतामणीचे. शब्दाचा व्यापकपणा एवढा पाहावा की तो एकाच काळामध्ये सगळ्या इंद्रियांचं समाधान करतो. आणि जो पाहणारा व्यक्ती आहे, भाव जाणणारा व्यक्ती, त्याला भावज्ञ असं म्हणतात. एखाद्या विचारी पुरुषापेक्षासुद्धा ज्याचा भाव चांगला आहे ना, श्रद्धा संपन्न आहे, त्याला लवकरात लवकर ज्ञानेश्वरी ग्रंथ फलीभूत होईल. फक्त त्याचा भाव चांगला असायला पाहिजे. बहुधा जी माणसं हुशार असतात ना, बुद्धीने संपन्न असतात, ते माणसं तर्क जास्त करतात. आणि जो भाव संपन्न व्यक्ती आहे तो तर्क नाही करत, तो श्रद्धा ठेवतो. आणि नियमच आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराहा संयतेंद्रिया. बाबांच्या मुखारविंदातून एक उदाहरण ऐकलं. एक ब्राह्मण संध्या करत होते. त्रिकाल संध्या करायची असते, सकाळ, दुपार, सायंकाळ. याला त्रिकाल संध्या असं म्हणतात. मग त्या ते गावामध्ये ओढा वाहत होता शुद्ध पाण्याचा. मग त्या काठावर बसले, संध्या सुरू झाली. ते एका गुरं चारणाऱ्या गुराखी पुरुषाने पाहिलं. लहान मुलगा होता, त्याने ते पाहिलं. त्याला कसं काय संध्या माहिती? त्याला स्नानच माहिती नाही, तर त्रिकाळ संध्या कधी काय माहिती असणार? पण मग ती संध्या करत असताना प्राणायाम करावा लागतो. त्याने तो प्राणायाम एक श्वास घेतला, पूरक, कुंभक, रेचक. आणि ते गोराख्याने ते पाहिलं. म्हणजे नाकाला बोट लावलं, पण नाकपुडी दाबली, श्वास सोडला. त्याला जिज्ञासा निर्माण झाली. तर काऊ काका तुम्ही नेमकं काय करता? आता त्याने विचार केला, याला जर पहिल्यापासून सांगावं तर अर्धा पाठ होऊन गेलेला आहे. पहिल्यापासून कुठं सांगत बसता? मग त्यांनी एकच वाक्य सांगितलं, काय नाही म्हणे, असं नाक दाबलं की देव भेटतो. श्रद्धा. तर नाक दाबल्यावर देव भेटतो? हो. ते ब्राह्मण गेला निघून. आणि त्या गोराख्याने तिथंच बसून नाक दाबलं ना, श्वासच घ्यायचा नाही. प्राण गुदमरायला लागला. देवाच्या लक्षात आलं, हा काही श्वास सोडणारा नाही. साक्षात चतुर्भुज असणारा परमात्मा प्रगट झाला. सोड म्हणे नाक. त्यानं कसं काय सोडायचं? म्हणे मी देव आहे. तो देव आहे, मी पाहिलं नाही तुला आतापर्यंत. तो देवच आहे कशावरून? थांब इथंच थांब, मी त्या ब्राह्मणाला विचारून येतो. तोपर्यंत त्याने आपली पूजा वगैरे उरकून त्यानं पुढच्या प्रवासाला प्रारंभ केला होता.
100-200 मीटर तो गेलाही होता. त्यांनी त्या ब्राह्मणाला थांबलो, थांबा थांबा. काय झालं? काय नाही म्हणे, तुम्ही काय सांगितलं? नाक दाबल्यावर देव भेटतो. मला देव भेटला आहे म्हणे. कुठे? झाडाखाली. चला मागं. आता ज्याचा भाव होता त्याला देव दिसत होता, आणि जो त्रिकाळ संध्या करणारा होता त्याचा भाव नव्हता, त्याला काही देव दिसेनाच ना. भावज्ञा म्हणतात त्याला. मग ते कुठे म्हणे देव? अवे काय समोर आहे, 4 हात आहे, शांताकारं भुजगशयनं, नीलवर्णाचा आहे, मला दिसेना. हां, मी तरीच म्हटलं हा खोटारडा आहे, असं तो मुलगा म्हणू लागला. ज्या अर्थी तुम्हाला दिसेना, आम्ही तरी म्हणलो तो हा देव नाहीच आहे. मग पुन्हा त्यांनी प्रार्थना केली, तू जर देव असेल तर मला देव माहिती नाही, देव यांना माहिती. तू जर खरा देव असेल तर यांना तुझं दर्शन करव, आणि हे जेव्हा सांगतील हा देव आहे तेव्हा मी मान्य करेन. देवाला त्याचा भाव बघून त्या ब्राह्मणाला दर्शन द्यावं लागलं. आणि मग ब्राह्मणाने त्या मुलाचेच पाय पकडले, म्हणे तूच माझा गुरु आहे, कारण तुझ्यामुळं मला देवाचं आज दर्शन झालं. कशाकरता सांगितलं हे? भावाने लवकरात लवकर फल मिळतं. म्हणून ज्याचा भाव असेल, कितीतरी आपण उदाहरणं पाहतो बघा. पाहतया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही आहे? धर्मशास्त्र, कर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र सगळं आलं आहे बघा. 7व्या अध्यायामध्ये जैसा भरले या त्रिभुवना, आत एक एक चांग अर्जुना, निवडोनी की जे सेना लक्षवरी, सैनिकाची निवड कशी करावी. आलं की नाही युद्धशास्त्र? युद्धशास्त्राचा विचार आलेला आहे. एखादा दान देण्याच्या बाबतीमध्ये वैरी झाली आहे अर्थात ते नवंचने. जे का वैरी आला आणि याचक म्हणून आला तरी त्याची प्रतारणा करू नये, हे झालं. त्याच्या पुढं सांगू का, संगोपनशास्त्रसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणजे एखाद्या मातेनं आपल्या बालकाला कसं काय भरवावं, तर बाळका ते ओरसे, माय जे जेव उभैसे, ते तया ठाकती तैसे घास करे, ते बाळ जे जेव विजे, ते घास एक विसा ठाई केजे. वात्सल्यशास्त्र आलं की नाही? म्हणजे संगोपन कसं करावं आईने, हे ध्येय ज्ञानोबाला सांगतात. म्हणजे ज्ञानेश्वरीत काय नाही, सगळं आहे. काय ज्ञानेश्वरी उणे? हल्लीच्या काळातल्या आईने म्हणू नये मला वेळ नाही, मला माझं करिअर करायचं आहे, त्यामुळे मुलाला मी जेव घालणार नाही, असं म्हणू नये. तिचं प्रधान कर्तव्य काय असेल तर मुलाचं संगोपन करणं आहे. नाहीतर मुलाचं संगोपन पाळण्या घरात, आणि ती जाते नोकरीला, किती पैसा कमवला, शेवटी मुलाला जर वात्सल्यच नाही मिळालं तर त्या मुलाचा ऋणानुबंध राहत नाही. मग तो मुलगा यांना सोडून देतो. हे यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम्, हाच नियम आहे सगळीकडे. सोडून द्या तो विषय. ज्ञानेश्वरीत काय नाही आलं, सगळं आलेलं आहे. पाहतया भावज्ञा भावते गुण चिंतामणीचे. ज्ञानोबा म्हणतात हे असो. तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. या ओवीमध्ये 4 गोष्टी आहे. जसं दुसऱ्याच ओवीमध्ये सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागे नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. जसं की दुसऱ्या ओवीमध्ये ब्रह्मरसाचं पक्वान्न आहे, करणारा ते पक्वान्न करणारा श्रीकृष्ण परमात्मा नारायण आहे. ज्याच्यासाठी ते पक्वान्न केलं आहे तो भक्तराज अर्जुन आहे. सांगितलं की नाही? पण त्या ओळीमध्ये 3च गोष्टी सांगितलेल्या आहे. थोडासा बारकाव बरं या ओळीमध्ये. आपल्या ज्ञानोबाला थोडं महत्त्व सांगायचं आहे. आता त्या ओळीमध्ये देवाचं महत्त्व आहे, पण देवाकडून सुद्धा एक गोष्ट राहिली आहे, म्हणजे ती तिथं आलेलीच आहे ओघामध्ये, फक्त आपल्याला बारकावा सांगायचा आहे. ब्रह्मरसाचं पक्वान्न आहे, श्रीकृष्ण परमात्मा तयार करणार आहे, अर्जुनासाठी तयार केलं, आणि तिथं शब्द देवाने संस्कृतमधला वापरला, ही त्यातली ताटं आहे. यावेळी तोच भाव सारखा आहे. हे असो तया बोलांची ताटे भली. हा भली शब्द जो आहे ना, इथे ताटं वापरलेली आहेत. ताटं म्हणजे पात्र, ज्यामध्ये आपण भोजन करतो त्याला पात्र, पदार्थ कसा घ्यायचा असतो? पात्रामध्ये घ्यायचा असतो. कधीकधी एखाद्याचे हात हेच त्याचं पात्र असतं, म्हणून त्यांना करपात्र म्हणतात. आपल्या भारतामध्ये करपात्रीजी स्वामी होऊन गेले. ते भोजन करत असताना कर म्हणजे आपले हात,
एवढंच आपलं पात्र आहे. आणि आपण जर 2 हात जोडले ना, तर ज्याचे 2 हात जोडल्यानंतर जेवढा आकार होतो तेवढाच त्याच्या पोटाचाही आकार असतो. किंवा असं म्हटलेलं आहे की आपल्या 2 हातामध्ये जेवढं बसेल, जेवढा, त्याची रचना नाही करायची, एकावर एक थप्पी नाही लावायचे. नाही तर मग तुमचं काय, तुम्ही अगदी मांडी घालून बसले तर डोक्यापर्यंतही लावासाल, तसं नाही. सहज जे बसेल तेवढंच आपल्या उदराला आवश्यक असतं. हेच आपलं काय आहे, पात्र. त्यांनी केलं. जैन संप्रदायामध्ये सुद्धा, जैन धर्मामध्ये कितीतरी असे मुनी आहेत की ते फक्त आपल्या हातामध्ये जेवढं बसेल ना, ते संग्रह नाही करत, तेवढंच, आणि हाताच्या उंजळीनेच पाणी पितात. पात्रेची स्वामी. हेच आपलं पात्र आहे. आता भोजन पदार्थ सेवन करायचा की त्याला पात्र किंवा ताट असावं लागतं. बरं, या ओळीमध्ये ताट कोणतं आहे तेही आपण पाहू. त्यानंतर ज्या पदार्थाची वाढ करायची त्या रसाचंही ज्ञानोबाराय चिंतन करता. प्रतिपत्ती मिया केली. हे मिया केली म्हणत असताना ज्ञानोबाराय भोजन वाढणारे आहेत. आणि कोणासाठी केली? निष्कामासी हा या भोजनाचा अधिकारी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी कोणाला फलीभूत होईल तर वरच्या ओळीमध्ये सांगितल्याप्रमाणे भावज्ञ असावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाव इथं आहे, निष्काम असावा लागेल. तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी आहे. परि लोकवाक्चातुर्य होईल सुखिया. परमार्थामध्ये स्वार्थी व्यक्ती कधीच आनंदी होऊ शकत नाही. परमार्थातला व्यक्ती हा निस्वार्थी, परोपकारी, निष्काम असावा लागतो. ज्याला फार मोठ्या इच्छा आहेत ना, आणि त्याही पुन्हा नाशिवंत सांसारिक पदार्थाची इच्छा असेल तर त्या व्यक्तीला रम्य समाधान कधीच नाही मिळत. ज्याला समाधानी राहायचं असेल त्याने अगदी आपल्या अपेक्षा नसाव्या, निष्काम असावा. निष्काम. बाबा सांगत असतात, निरपेक्षता हे परमार्थातलं नाक आहे. सगळ्या गुणांनी व्यक्ती संपन्न आहे आणि फक्त नाकच नाही. तर मग तुकोबाराय म्हणतात, काय करावी ती 32 लक्षणे. सगळे 32 लक्षणं चांगले आहे, सगळे, अगदी अलंकारातले, शृंगारातले सगळे. फक्त नाकाची जागा सपाट झालेली आहे. तर मग त्याला काही सौंदर्याला महत्त्व नाही. सगळा स्वयंपाक चांगला आहे, त्याच्यात मीठ नाही. शरीर सुंदर आहे, गोरोगोमटाई, अलंकाराने संपन्न, प्राणच नाही. जसं त्याला महत्त्व नाही तसं सगळं आहे आणि निष्कामता नाही, निरपेक्षता नाही, अनपेक्षता नाही, तर त्याला महत्त्व राहत नाही. परमार्थाचं नाक आहे निरपेक्षता. जोगमारांच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं एक उदाहरण. कोणता तरी उत्सव झाला, ते म्हणून जोगमारांच्या बाबतीमध्ये किंवा मामासाहेबांच्या बाबतीमध्ये, आपल्या परंपरेमध्ये मग एक उत्सव झाला किंवा बंकट स्वामींच्या जीवनात असेल कदाचित. एक श्रीमंत व्यक्ती 1,00,000 रुपयाची देणगी घेऊन आला. काला झाल्यावर ते म्हणे, आता उत्सव झालेला आहे, आम्हाला नको. अहो घ्या, तुम्हाला कामी पडेल. अरे नको नको, संग्रह कशाला करायचा, नकोच म्हणे आम्हाला. अहो घ्या, तुम्हाला असा देणारा परत कोण भेटणार आहे. श्रीमंतीन त्याचा पुन्हा गर्व, वजन टाकतात काही माणसं. हो, ते घेतलं तर काय हरकत नाही, दान दिलं ना त्याची आठवण राहता कामा नाही. आपण दान दिलं ना एखाद्या व्यक्तीला, दान त्यालाच म्हणतात की आपली सत्ता काढायची आणि त्याची स्थापित करायची, त्याला म्हणतात दान. मग तयाच्या ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता. स्वसत्ता काढायची आणि दुसऱ्याची स्थापन कर, त्याला खऱ्या अर्थानं दान म्हणतात. पण काही काही लोक आपल्याला फोन करून सांगतात, महाराज तुम्हाला आठवण आहे ना, आणि काय तुम्हाला आपण आश्रमात पंखा दिलेला आहे. हो, मग म्हणायचं हो ते बंद पडला आता दुसरा ना. ते आम्हाला माहिती आहे ना, पंख्यावर तुझं नाव टाकलेलं आहे. ते नाव असल्याशिवाय आम्हाला झोप लागत नाही. आठवण करून देतात, आठवण. तुम्हाला अहो तुम्हाला 1,00,000 रुपये देणारा कोण भेटणार आहे परत दुसरा. जोग महाराज दुसऱ्या क्षणात म्हटले, तुला वाटते ना देणारा कोण भेटणार आहे. अरे तू गया वाया करत असताना नाकारणारा तुला दुसरा कोण भेटणार आहे. एका क्षणात त्याग केला. निष्काम म्हणतात, निरपेक्षता. आणि खरं आहे, जो मनुष्य संपत्तीच्या मागे धावतो संपत्ती पुढं पळते. जो निवांत राहतो संपत्ती त्याच्या चरणाजवळ येते. कितीतरी उदाहरणं सांगता येतील आपल्याला. ते ज्यांनी पंचदशी नावाचा ग्रंथ लिहिला, विद्यारण्य स्वामी, त्याने अगोदर गायत्री मंत्राचे खूप पुरस्चरण केले. संसार होता
संपत्ती नव्हती, संपत्तीच नाही मिळाली. शेवटी संन्यास ग्रहण केला आणि जसा संन्यास ग्रहण केला तशा लोकांच्या दक्षिणा वाढल्या. त्याने आता काय करावं? संन्यास घेतला तर अग्नीला स्पर्श नाही करता येत आणि पैसे जवळ ठेवता येत नाही, स्पर्शही करायचा नाही. म्हणजे जेव्हा आवश्यक होतं तेव्हा संपत्ती मिळाली नाही आणि जेव्हा संन्यास ग्रहण केला तेव्हा लक्ष्मी चरणाजवळ येऊ लागली. मग त्या लक्ष्मी मातेला विचारलं, देवी आता मी तुझा स्वीकार नाही करत, माझं अनुष्ठान वाया नाही गेलं. पापाचे फार मोठे डोंगरही पाठीमागे बघा म्हणे, ते सगळे डोंगर जळत होते आणि गायत्री मंत्राच्या पुरस्मरणामुळे ते सगळी पातकं नष्ट झाली. ती पातकं नष्ट होईपर्यंत मला येता येत नव्हतं ना, म्हणून मी नाही आले. आता तुम्ही संन्यास घेतला, तुमचा आणि पापाचा संबंधच राहिला नाही. तू काय म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागून येतो पाप पुण्य अंगा, त्यामुळे आता यायला काही हरकत नाही. ते गोस्वामी तुळशीदासांच्या चरित्रामध्ये महिपती महाराजांनी खूप गोड लिहिलं आहे बघा, भक्तविजय ग्रंथामध्ये, अवश्य वाचलं पाहिजे. हे आपलं सगळं संत वाङ्मय आहे ना, आपला सगळा काळ त्याच्यात गेला. लय मोठी श्रीमंती आपली. नुसती यादी जरी दिली संत वाङ्मयाची तर आपलं आयुष्य कमी पडेल पारायण करायला सुद्धा. अर्थचिंतन तर खूप लांब राहिलं, पण केलं पाहिजे, आपल्या वाट्याला आलं ना ते. मग त्यांच्या आश्रमामध्ये सगळे दरवाजे उघडे असायचे आणि लोक आपोआप धान्य आणून द्यायचे, अलंकार सोनं सगळं आणून द्यायचे. जसं काल तुकोबारायांचा प्रसंग कीर्तनात रात्री ऐकला, तसं 2 चोर तिथं आल्यानंतर त्यांनी सोनं उचललं ना, चालले तर दरवाजामध्ये 2 व्यक्ती धनुष्यबाण घेऊन हजर. दुसऱ्या दरवाजातून चालले, तिथंसुद्धा ते हजरच. असं करता करता सकाळ झाली. तुळशीदासांच्या समोर ते रडू लागले, म्हणे आम्ही चोर आहे. आणि मग तुम्ही चोर असून इकडं काकड्याला कसं काय आले आज? हां, चोराचं काम हे नाही, इकडे कसं काय? अहो म्हणे चोरीसाठीच आलो, पण 2 असणारे धनुष्यबाण हातात केलेले राजकुमार आम्हाला जाऊ देत नाही. तुळशीदास म्हणले, काय देवा म्हणे, सोन्याची लंका सोडली म्हणे तुम्ही, बिभीषणाला देऊन टाकली आणि उगं थोडंसं असणारं सोनं त्याचं रक्षण करत बसले, जाऊ द्या. मग ते चोर पुन्हा भक्त झाले. देवाला काही लोभ नव्हता, पण आपल्या भक्ताचं रक्षण करावं ही भावना होती. कशाकरिता? उदाहरण, निष्काम झाला की त्याच्या चरणावर सगळं वैभव येतं. ज्ञानोबारायांचं प्रेम आहे निष्काम साधकावर. बरं, चांगलं आहे का? ज्ञानोबाराय माऊली आहे, आई आहे आई, आणि आई आपल्या बालकासाठी पक्वान्न तयार करतच असते. तेने अबाल सुबोधे ओवी येचिनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली. काय ज्ञानोबारांची आपल्या हृदय आहे. निष्काम साधकाची ज्ञानोबाराला आठवण आहे. आई कुठं जरी गेली तरी त्या साधकाकरता, जशी एखादी आई दिवाळीत आपला हृदयाचा असणारा, त्याला कलेजा का तुकडा म्हणतात ना, आपलं हृदय म्हणजे कोण आहे? आपला मुलगा आहे. मग दिवाळीमध्ये मुलगा गावी जातो, गावी गेल्यानंतर आई त्याच्या हातात लाडू तयार करते. तिला माहिती हे लाडू खाणारे घरामध्ये बरेच बोके आहेत. त्यालाही वाटतं की नाही याचे उडून जाणार, सगळे संपून जाणार. मग ज्या मुलावर प्रेम आहे त्या मुलासाठी ती काय करते? बाजूला काढून ठेवते. तसं ज्ञानोबारांनी निष्काम साधकासाठी हे पक्वान्न तयार करून ठेवलं आहे. 4 गोष्टी स्वतः ज्ञानोबारांनी हे पक्वान्न तयार केलं. जयाने घातली मुक्तीचे गवादी, मिळविली मांदी वैष्णवांसी. निष्काम आहे म्हणजे काम म्हणजे इच्छा, ज्याच्या अंतकरणातून सांसारिक भोगाच्या सगळ्या कामना निघून गेल्या आहे. सांसारिक भोगाच्या म्हटलं बरं, पारमार्थिक कामना असावी. नाहीतर मग आपण एखाद्या विचारलं, का हो तुम्ही आज पाठाला नाही आले? निष्काम. असा नाही त्याचा अर्थ, पाठाविषयी निष्काम नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आज दर्शनाला नाही आले, निष्काम आहे मी. वा निष्काम. जेवायला हजर, म्हणजे प्राणाचा धर्म आहे, म्हणजे जेवणासाठी प्राण आणि पाठासाठी निष्काम. आता असा अर्थ नाही घ्यायचा. सांसारिक भोगाविषयी निष्काम आणि परमार्थाविषयी सकाम असा अर्थ घ्यायचा. इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाला त्यागू शकतो ना, ते वैराग्य आहे निष्कामतेचं लक्षण. त्याला म्हणतात निरपेक्ष. जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रेगावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. आपला आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु तुकोबार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्व द्यायला तयार आहे आणि जगद्गुरु तुकोबार काहीच घ्यायला तयार नाही. बरं, असंही काही नाही की तुकोबारांनी त्या जाहिरात पाठवली आणि आमच्या गावाकडे सप्ताह आहे, तुमची सन्माननीय उपस्थिती,
असं काही आहे का? असंही काही नाही. मग स्वतःहून छत्रपती शिवाजी महाराज नजरांना पाठवतात की नाही? स्वतःहून. तरीसुद्धा तुकोबा घेत नाही. किती निष्कामत असेल हा. स्वतःहून आलं हे सगळं धन, चालत आलं, घ्यायचं नाही तरीसुद्धा. निष्काम. दिलं की ते विसरलं पाहिजे. नाही तर दिल्याची जर आठवण राहिली तर ती आठवणच बंधनकारक आहे पुन्हा. मग तर कधी कधी असं वाटतं एखाद्या व्यक्तीने आपल्याला फोन केला म्हणजे महाराज तुमच्या आठवणीत आहे का? म्हणजे काय तुम्हाला ते हे द्यायचं होतं, नको रे आठवण नको ठेवू, ते परत फोनही नको करू. निष्काम राहिलं पाहिजे. नाही तर मग ते आठवण राहते. त्यांना असं वाटतं आपण दिलं म्हणजे हे लवले पाहिजे, अशी पण भावना असते कधी कधी. आणि मग मनुष्याला जर एकदा सवय लावली ना, कधी कधी एखाद्या व्यक्तीला अपेक्षा असते आपण दिलं ना त्याने आपल्या नावाचा उल्लेख करावा. असे क्वचित माणसं असतात की जे आपला फोटोही काढू देत नाही आणि स्पष्ट सांगतात की आमच्या नावाचा उल्लेख करू नका, तरच आम्ही अन्नदान करतो. आमचं पत्रिकेत नावही छापू नका. आमच्या नशिबानं आम्हाला असे बरेच माणसं भेटले की ते म्हणले तुमच्या कार्यक्रमात आमचं नावही घेऊ नका, छापूही नका आणि कोणाला कळूही देऊ नका. हे चांगलं आहे, कारण ते झाकून राहिलं की त्याला पीक चांगलं येत असतं. नाहीतर माणसं एरवी, आता पंखाने का सांगितलं आपण, हां तसंच आहे. हवाच आहे सगळी. हवा करतात ते लोक, मग आपल्याला वजन टाकतात. त्यांना वाटतं लवले पाहिजे. आणि अशा जगामध्ये आपण नम्र नाही व्हायचं कुठं. आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ, देवाजवळ, ज्ञानोबारांच्या जवळ, बस पुढे कुठंच नाही. मग भागवतामध्ये असं म्हटलं आहे की कस्मात भजंती कवयः धन दुर्मदांधान. ज्यांना धनाचा फार वाईट मद आहे आणि जे मदाने अंध झाले, आशा करता साधकांनी कशाला त्यांचं भजन करायचं. माणसं म्हणतात नाही व्यवहार पाळला पाहिजे. अवघड आहे ते. व्यवहार नाही तर आपला मोह असतो, त्याचं नाव देतो व्यवहार पाळला पाहिजे. कशाचा व्यवहार? असं निष्काम, अशी निष्काम पुरुषासाठी प्रतिपत्ती म्हणजे मेजवानी स्वतः ज्ञानोबाने तयार केला आहे. आणि ज्ञानोबाला माहिती आहे या साधकाचा अधिकार काय आहे, या अधिकारी संपन्न असणाऱ्या साधकाला काय पचेल आणि ते कशा प्रकारे द्यावं लागेल हे मातेला माहिती असतं ना, आईला माहिती असतं. म्हणजे बघा तुम्ही गुरुवारी मारुती बाबांचं जेवण पहा कधीतरी, निरीक्षण करू ना. बाबांना जर ताट वाढलं, बाबा पहिले पदार्थ असे चाचपून पाहतात. तर बाबांचं मला तर वाटतं त्या गुदगुल्या होत असेल त्या पदार्थाला सुद्धा. बाबाचा हात लागला तर बरोबर पाहतात बाबा कोणता पदार्थ किती प्रमाणात खायचा, कोणता बाजूला काढून ठेवायचा, सगळं अगदी प्रमाणात आहे. किती आरोग्य चांगलं आहे. ते कधी कधी प्रवास करून आलं की आपल्याला असं वाटतं आपण फार मागं आहे, अजून थकून जातो आपण. बाबांचा सगळा प्रवास झाला तरी थकवा नाही, काय नाही. आरोग्य सांभाळलं त्यांनी. ते त्यांना माहिती आहे पदार्थाचं, पदार्थ विज्ञान माहिती आहे. तसं आईला माहिती असतं आपल्या बालकाला काय पचेल, तो पदार्थ कशा प्रकारे वाढायचा. ज्ञानोबारांची ही ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आणि त्या ओवीमध्ये ज्ञानोबाराने वाढलेला कैवल्य रस आहे. बरं, हे ज्ञानोबारांची श्रीमंती आहे. ज्ञानोबारा अलीकडचा रस आपल्याला वाढतच नाही, कारण बाकी सगळे रस जे आहे ते विटणारे आहेत. आणि अविट रस कोणता असेल तर कैवल्य रस आहे. मग कैवल्य कशाला म्हणतात? सर्वोपाधिवर्जितस्य भावः केवलम, त्याला म्हणतात कैवल्य. ज्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाधी राहिलेली नाही. उपाधीचे प्रकार दोन, एक आहे कार्य उपाधी, दुसरी आहे कारणाची उपाधी. उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. केवल म्हणजे काय? दोन असेल तर दोनाच्या सापेक्ष एक असतं. जिथं दोनही नाही तत्सापेक्ष एक नाही, पण आहे नाही म्हणण्याची सोय नाही, असं जे स्वरूप त्याला केवल म्हणतात. पण अमृतानुभवामध्ये शब्द काय वापरला? यदक्षरमनाखेय मानंद म्हणजे केवलम. केवल शब्द वापरला की नाही, म्हणजे द्वैत नाही तत्सापेक्ष अद्वैत म्हणता येत नाही. दोन नाही तत्सापेक्ष एक म्हणायचं नाही, असं एका वाचून जे एक तत्व त्याला म्हणतात केवल. ज्ञानोबारे उदाहरण देतात. समजा आपल्यासमोर आरसा आला. आरसा आपल्यासमोर दररोजच येतो किंवा आपण आरशासमोर जातो. दोन प्रकार घडतात. आरशामध्ये काय आहे सांगा ना, काय आहे आरशामध्ये? प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब आहे, एक आरसा आहे.
आरशातल्या प्रतिबिंबामुळे आपल्या मुखाला आपण काय म्हणतो? बिंब म्हणतो, बिंब. आता बारकाईनं ऐका. आरसा बाजूला गेला, आरशाबरोबर काय गेलं? प्रतिबिंब गेलं का प्रतिबिंबाच्या बरोबर बिंबही गेलं? हा, नुसता आरसा एकटा जात नाही. आरसा जाताना जसं प्रतिबिंबाला घेऊन जातो आणि ते प्रतिबिंब आपल्या सापेक्ष आलेल्या बिंबालाही घेऊन जातं. खाली काय राहतं? फक्त मुख राहतं, मुख. तसंच आहे तत्वमसी महावाक्याने जेव्हा अज्ञान जातं तेव्हा ते अज्ञान घालवणारं जे वृत्तीज्ञान आहे त्यालाही घेऊन जातं आणि मग जे अवशिष्ट राहतं त्याला म्हणतात केवल स्वरूप. मुखाभासेसी आरसा परता निलिया विरिषा पाहते पणे विन जैसा पाहता ठाके तैसे नेनने जे गेले तेने जाणणेही नेले मग निष्क्रिय उरले चिन्मात्रचे ते तर स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया मनोनी प्रवाद तया निष्कर्म्य ऐसा. त्याला निष्कर्म्य म्हणा, केवल म्हणा किंवा शुद्ध स्वरूप म्हणा. आणि असं शुद्ध स्वरूप आहे परब्रह्माचं. त्या केवल स्वरूपाचा भाव त्याला म्हणतात कैवल्य. आणि कैवल्य ब्रह्माचा जो आनंद त्याला म्हणतात कैवल्य रस. म्हणजे ज्ञानोबांनी काय केलं? आपल्यासमोर ओवीच्या माध्यमातून ब्रह्मरसाचं पक्वान्न तयार केलं आहे. कैवल्य रसाचं पक्वान्न आहे. स्वयंपाक करणारे, भोजन करणारे ज्ञानोबाराय आहेत. आणि निष्काम असणारा जो पुरुष आहे तो याचा अधिकारी आहे. अधिकारी झाल्याशिवाय त्याला भोजन पचत नाही. बरं, एखादा म्हणेल मला परमार्थ ऐकावासा वाटत नाही, मला परमार्थ पचत नाही, रुचत नाही, समजून घ्यावा हा निष्काम नाही. निष्काम जर असेल तर त्याला हे पचल्याशिवाय राहणार नाही. पण ज्ञानोबाराय तुम्ही कैवल्य रसाचं पक्वान्न करणार आहात. निष्काम पुरुष हा साधक आहे, तो अधिकारी आहे. पण हा पदार्थ वाढणार कशामध्ये? ज्ञानोबा म्हणतात आपल्याकडं ताटं खूप चांगली आहे. असो तया बोलांची ताटे भली. इथे एक ज्ञानेश्वरीत आणखी एक पाठ आहे बघा. हे असतू या बोलांची ताटे भली. हे असतू म्हणजे पाठीमागच्या ओवीतला चिंतामणीचा जो गुण सांगितला हा हे वर्णन राहू द्या. आता असतू हा पाठ घेतला तर मग फक्त या शब्द राहतो. असतू या बोलांची ताटे भली. या बोलांची म्हणजे ज्या शब्दांचा व्यापकपणा सांगितला, याच बोलांची भली ताटे, चांगल्या प्रकारची ताट आहे आमच्याकडे. आणि जर आपण आताचा पाठ घेतला, हे असो तया बोलांची ताटे भली. तया म्हणजे त्या, बोलांची म्हणजे शब्दांची. तर दोन अर्थ होतील याचे. आपण भली हे विशेषण दोन ठिकाणी वापरू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं तर असं आहे की पहिल्यांदा ताटं चांगली असली पाहिजे. ताटावरच ते अवलंबून आहे. ते हल्लीच्या काळात मी कुठंतरी ते पाहिलं, ते चहा घेतलं जातं ना, ते कप असतो की नाही, ते कपाच्या आतमध्ये म्हणतात किंवा प्लास्टिकचं त्याच्यावर कोटेड असतं असं काहीतरी. आणि चहा गार घेण्यात मजा नसते असं घेणारे म्हणतात, आपल्याला माहिती नाही. तर तो गरम गरमच घ्यावा लागतो की नाही. म्हणजे काही पदार्थ गरम घ्यावे लागतात. चहा, कढी, भजे, पापडं. आपण फक्त सांगायचं हे ना, फक्त ऐकायचं नाही. काही पदार्थ हे उष्ण घेतल्यावर चांगले राहतात. तर थंडीत तर घेतलेच पाहिजे. मी चहा असं हे पुरस्कार नाही करत, मला उदाहरण सांगायचं आहे. कशा करता सांगतो भाऊ लक्षात. तुम्ही एवढंच घ्या की चहा घ्यायला सांगितलं नाही, ते नाही सांगितलं. आता ते चहा गरम गरम घेतला जातो. परिणाम काय होतो? 100 अंश तापमान जे असतं त्याला पाणी उकळतं. 100 अंश सेल्सिअसला पाणी उकळतं. तर त्याचं काय आहे? उष्मांक म्हणतात त्याला विज्ञानाच्या भाषेमध्ये, किंवा उत्कलनांक असं काहीतरी म्हणतात. तर 100 अंशाला ते उकळतं. पण चहा उकळत नाही ना, उकळीवर उकळी येत राहते. म्हणजे कमीत कमी त्याचा अंश जे आहे 100, 125, 150पर्यंत नक्की जात असेल. आणि इतक्या उष्ण तापमानाचा चहा जेव्हा त्या कपामध्ये ओतला जातो, प्लास्टिकचं त्याला कोटेड असतं आतून, तर त्याचं विघटन होतं. आणि ते विघटन ते चहाच्या बरोबर घेतलं जातं. म्हणून हल्लीच्या काळामध्ये रोगाचे प्रमाण जे वाढतात, कॅन्सरचं प्रमाण जे वाढतं, त्याला कारण हे आहे. आपलं घ्यायला हरकत नाही, ज्याला घ्यायचं आहे त्याला आपण चांदीचा कप भेट देऊ, फक्त प्लास्टिकच्या कपमध्ये घेतलं नाही पाहिजे. बरेच जण म्हणतील हो चांगली गोष्ट आहे आता ही,
चांदीचा कपही मिळतो आणि चहाही घेण्याची अडचण नाही. आता मला अडचण आहे, मी म्हणलो हे खरं. रांग लागते काय माहीत आता. पाठातलं सगळं बारीक ऐकायचं नसतं. भाव काय आहे त्याच्यामध्ये घेतलं नाही पाहिजे. विघटन होतं ना ते आरोग्य. आपण बाकीचे नियम पाळतो की नाही? आपण धूम्रपान करत नाही, आपण बाकीचे व्यसनं करत नाही, तरी पण आरोग्याच्या समस्या आपल्याला लोक म्हणतात बघा, सुपारीचं व्यसन नव्हतं त्याला, एवढा रोग कसं काय झाला? तो जेवत होता या बाबतीमध्ये. तर तो समजा त्याला बाकीचं व्यसन नाही, पण केमिकलचे पदार्थ खाल्ले असेल. हे सगळे गोष्ट आपण बारकाईनं पाहत नाही. त्याचे परिणाम तारुण्यात नाही, उतार वयामध्ये ते भोगावे लागतात. पण सुरुवातीला सावध राहिलं पाहिजे. आता मलाच भीती वाटते की तुम्हाला खाली जाऊ देता की नाही काय माहिती. चांदीचा कप असं नको व्हायला, सोडून द्या त्याविषयी. पात्र जर बदलला ना तर पदार्थाचं पावित्र्य बदलतं. एकनाथी भागवतामध्ये असं आलं आहे चिंतन, आपण जर गोमूत्र घेतलं ना तर मनुष्य लगेच पवित्र होतो. पण तेच गोमूत्र तांब्याच्या पात्रातून घेतलं तर ते अपवित्र होतं. पुरुषे गोमूत्र सेविता तत्काळ पावे पवित्रता, त्याची तांबरे घेता अपवित्रता तत्काळ. म्हणून तांब्याचं जे पात्र आहे ना त्याच्यातून गोमूत्र घ्यायचं नसतं, लगेच ते अपवित्र होतं. दुसरं उदाहरण, एखाद्या पुरुषाने पाणी घेतलं, त्याच्यामध्ये फूल बुडवलं आणि फुलाच्या माध्यमातून पाणी पिकतो की ना आपण, त्याला प्रोक्षण म्हणतात. तर पावित्र्य प्राप्त होतं. फुलाला स्पर्श केला पाण्याने की त्या पाण्यामुळे पावित्र्य मिळतं. पण तेच फूल एखाद्या पुरुषाने त्याचं अवग्राहन केलं, म्हणजे नाकाने वास घेतला, तर आपल्याला सुगंध मिळतो, फुलाला अपवित्र प्राप्त होतं, फुलं अपवित्र होतं. म्हणून देवाला फुलं अर्पण करत असताना आपण नाही यायचं. म्हणून कधी कधी स्वयंपाक करणारे काही मंडळी जे असतात ना, ते स्वयंपाक करताना सुद्धा नाकाला उपरणं बांधतात, फोडणीचा वासही आपल्याला यायला नको, असा त्याचा अर्थ आहे. ते पावित्र्य पाळतात. तिसरं उदाहरण नाथ महाराजांनी दिलं आहे, अग्निहोत्र जर केलं, अग्निहोत्र तर ब्राह्मण पवित्र होतो. पण त्याच अग्नीमध्ये जर ब्राह्मण जाळला, म्हणजे जिवंत असताना बरं, कदाचित पडला अग्नीमध्ये पाय घसरून वगैरे, तर अग्नी अपवित्र होतो. म्हणजे ज्या अग्नीची सेवा केल्यामुळे ब्राह्मणाला पावित्र्य मिळतं, चुकून जर त्या अग्नीमध्ये तो ब्राह्मण जर पडला ना, अग्नीमध्ये जर भाजला गेला किंवा जळालाच, हत्या झाली, तर त्या अग्नीला दोष लागतो. म्हणजे पात्र जर बदललं तर एवढी शुद्धी आणि अशुद्धी आहे. मला जसं ते तांब्याचं पात्र त्याच्यामध्ये गोमूत्र घ्यायचं नसतं, हा नियम ध्यानात ठेवा. पात्र महत्त्वाचं आहे. आपल्याकडे पत्रावळी आता शोध लागला आहे. जुन्या काळामध्ये आपण ते हिरव्या असणाऱ्या, मलाही चांगलं आठवतं, आमच्या गावामध्ये श्रावणामध्ये महिनाभर जप असायचा. नमः शिवायचा जप करायचा आणि खूप गर्दी असायची विद्यार्थ्यांची. सायंकाळी माती आणायची, चाळून घ्यायची, मातीचा मोठा गोळा करायचा आणि त्याचे बारीक बारीक शिवपिंडी तयार करायच्या. दररोज हजेरी असायची. कोणी किती जप केला, एक जप केला की एक शिवपिंड तयार करायची मातीपासून. नंतर त्या तलावामध्ये विसर्जित करायच्या श्रावणामध्ये. गावाकडे पळसाचे पानं खूप, मग ते जप झाला, आरती झाले की मग नाश्ता असायचा. मुख्य उद्दिष्ट हेच आहे, पण त्याचं जप होतो त्याच्यामुळे. पण ते पळसाची पानं एकत्र करून पत्रावळी तयार केली जायची. तर नियम असा आहे, पळसाच्या पानामध्ये जर आपण भोजन केलं पत्रावळीमध्ये, तर चांदीच्या पात्रामध्ये जेवण केल्यानंतर त्या चांदीच्या पात्रातून जे गुण मिळतात ना, जे पुष्टिकर गुण मिळतात, ते पळसाच्या पानातूनच मिळतात. म्हणून आपल्याकडं भोजन करताना केळीचं पान, पळसाचं पान हे वाढण्याची काय पद्धती, म्हणून विज्ञान आहे आपल्या सगळ्या धर्मशास्त्रामध्ये. विनाकारण पळसाचं पान नाही ठेवलं त्यांनी, विनाकारण केळीचंसुद्धा पान नाही ठेवलं. त्याचं कारण नसते. आता केळीचं पान गेलं, आता पत्रावळीच त्या पानाच्या आकाराची आली. माणसाचा शोध आहे. त्यालाही प्लास्टिक असतं बघा, बारीक, एकदम बारीक असतं, एकदम लक्षात येत नाही ते. म्हणजे प्लास्टिक जर नसतं तर ती भाजी त्याला फोडून खाली गेली असती. ज्यावर ते खाली जात नाही याचा त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे आणि गरम गरम वाढलं जातं पुन्हा. ते सोडून द्या. ताट महत्त्वाचं आहे.
ज्ञानोबा म्हणतात आमच्याकडे ताटं आहेत. कोणती ताटं आहे? बोलांची ताटे, शब्दाची ताटं आहेत. आणि दुसरा भाव आहे आमच्याकडे भली बोलांची ताटे. भली म्हणजे चांगले आणि बोल म्हणजे शब्द. चांगल्या शब्दांची ताटं आमच्याकडं आहे. दुसरा अर्थ सांगू का? भली बोलांची भली ताटे आहेत. चांगल्या शब्दांची चांगली ताटं आमच्याकडे. ताटं स्वच्छ असावे लागतात. बऱ्याचदा सार्वजनिक पंक्ती असतात तिथे ताट माणसं असे असतात. चॅप्टर किती बघा. आपल्याला जेवायचं असेल ताट चांगलं स्वच्छ धुवून घेतात अगोदर आणि आपल्यानंतर कोणीतरी जेवणार आहे काही पाहत नाही. कोण पाहत आहे याकडे? तसेच ताटं टाकून दिली जातात. विचार करत नाही आपण. हे आपण सगळीकडेच करत नाही. प्रवासाला जरी आपण गेलो तर काहीच नाही बघा. आपल्यानंतर कोणीतरी या सीटवर प्रवास करणार आहे काळजी नाही घेत. आपल्यानंतर कोणीतरी या धर्मशाळेचा वापर करणार आहे काळजीच नाही करत. आपलं भागलं. हे आपल्याकडे फार औदासीन्य आलं आहे. ताटाच्या बाबतीतही हेच आहे. स्वच्छ असलं पाहिजे. ते स्वच्छतेवरून व्यक्तीचं चारित्र्य कळत असतं. आपलं भागलं की मग स्वार्थी झाला तो. म्हणून चांगली ताटं. आता चांगल्या शब्दाचं काय लक्षण आहे हे पाहायचं असेल तर 17वा अध्याय बघावं लागेल. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. वाणीचं तप सांगत असताना ज्ञानोबांनी त्यामध्ये 2 प्रकार केले. जर आपल्याला कोणी विचारणारा भेटेल, आपल्याला बोलायचं असेल तर कसं बोलावं पूर्वपदामध्ये सांगितलं. कोणी विचारणारा नाही भेटला तर मग आपण काय बोलावं उत्तरार्धामध्ये सांगितलं. स्वाध्यायाभ्यसनं चैव, ग्रंथाचं वाचन स्वाध्याय आहे. नामस्मरण हा अभ्यास आहे. हे वाचिक तप आपल्यासाठी आहे. पण जर कोणी आपल्याला विचारणारा भेटला तर मनुष्याने कसं बोलावं? अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत्. 4 गोष्टी असाव्या त्यामध्ये. समोरच्याविषयी आपण जेव्हा बोलतो समोरच्या व्यक्तीला त्यामध्ये त्याचं हित सामावलेलं असावं. ते त्याला ऐकताना गोड वाटावं. त्यामध्ये सत्यता असावी. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्याच्या मनाला ते ऐकताना उद्वेग वाटता कामा नये, क्लेश होता कामा नये. असं जे बोलणं असतं त्या बोलण्याला चांगले बोल असं म्हटलं जातं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. धर्मशास्त्र सांगतं की नाही आपल्याला खरं बोलावं, प्रिय बोलावं. आणि खरं बोलणारा जो व्यक्ती आहे त्याला वाचासिद्धी प्राप्त होते. असं म्हणतात 12 वर्ष जरी व्यक्ती खरं बोलला, 12 वर्ष त्याने अभ्यास केला खरं बोलण्याचा, तर 12 वर्षानं पण तिथपर्यंत दम निघला पाहिजे त्याला. 12 वर्ष जर तो खरं बोलतच राहिला की 12 वर्षाच्या नंतर तो जोही शब्द बोलेल ना त्या शब्दामध्ये वाचासिद्धी प्राप्त होते. अहिंसा, सत्य सांगितलं ना, 5 प्रकारचं यम सांगितला ना अष्टांग योगामध्ये. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. 5 प्रकारचा यम, 5 प्रकारचा नियम. संतोष तपस्वाध्याय, शौच संतोष तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. तर त्या यमामध्ये आला आहे सत्य. जे मनात आहे तेच वाणीत आणि जे वाणीत आहे तेच कृतीत महापुरुषाचं लक्षण आहे. याला म्हणतात सत्य तप. आणि ते ज्ञानोबाऱ्यांचे शब्द आहेत बरं. आता हे शब्द भले आहेत म्हणजे कोणाचे आहेत? ज्ञानोबाऱ्यांचे. माझी या सत्यवादाचे तप, ज्ञानोबाऱ्यांचा शब्द. त्यानंतर परम कारुणिक असणारे संत ज्ञानोबार आहे, महाविष्णूचे अवतार, त्यांचा शब्द. थोडासा बारकावा सांगून जाऊ का? हे ज्ञानोबाऱ्यांच्या मुखारविंदातून येणारे शब्दाला किती मोल आहेत. भगवंताच्या निश्वासातून वेद निर्माण झाला. वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, किंवा जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी. तो सत्य प्रतिज्ञा पैजेसी बोलेला सुमुखे. देवाच्या घोरण्यातून वेदाची निर्मिती आहे आणि देवाच्या साक्षात स्वमुखातून बोलण्यातून भगवद्गीतेची उत्पत्ती आहे. ती कधी झाली? उद्या गीता जयंतीला. गीता जयंतीला पूर्ण पारायण झालं पाहिजे. सगळेजण ज्यांना शक्य त्यांनी केलं पाहिजे उद्या पारायण.
याचा अर्थ वेदाची उत्पत्ती घोरण्यातून आणि भगवद्गीतेची उत्पत्ती देवाच्या मुखारविंदातून. आता थोडंसं बारकाईनं बघा. देवाच्या मुखारविंदातून गीतेची उत्पत्ती झाली. तोच देव जेव्हा ज्ञानोबारायांच्या रूपाने संत रूपाने अवताराला आला आणि त्याच परमात्म्याकडून सत्यवादाचं तप झालं. या सत्यवादाच्या तपाच्या बाबतीमध्ये ना ज्ञानोबारे भगवंतापेक्षा सरस आहे. कारण भगवानसुद्धा सत्यवादाचं तप नाही करू शकले. उलट त्यांनी सत्यवादावर चालणाऱ्या धर्मराजाला सांगितलं, खोटं बोल एकदा तरी, नाहीतर मग मी चाललो, तुम्ही तुमचं बघून घ्या. प्रसंग आपल्याला माहिती आहे. द्रोणाचार्याच्या हातून जोपर्यंत शस्त्र खाली पडत नाही तोपर्यंत द्रोणाचार्यांचा पराजय नाही आणि त्यांचा पराजय झाल्याशिवाय यांना विजय नाही. मग काय करावं? द्रोणाचार्याचं प्रेम आहे अश्वत्थामा आपल्या पुत्रावर आणि पुत्राच्या विषयी अप्रिय बातमी ऐकली की त्यांच्या हातून धनुष्य सहज पडू शकतं. भगवंताने भीमाला सांगितलं, या सैन्यामध्ये एक अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे. बघा भगवंताची योजना. तो हत्ती जेव्हा जन्माला आला होता ना तेव्हाच त्याचं नाव अश्वत्थामा ठेवलं होतं. देवाला माहिती होतं हे कधी ना कधी आलं उपयोगी पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला की नाही? कुठं झाला? रायगडावर. तर त्या रायगडावर बरेच अधिकारी आले, ते इंग्रज अधिकारी वगैरे. त्यांनी विचार केला इथून माणसं व्यवस्थित जाऊ शकत नाही, इतकी अरुंद पायवाट आहे, जर धक्का लागला तर माणूस दरीमध्ये कोसळू शकतो. आणि इथं राज्याभिषेकाला एवढे मोठे हत्ती आणले कसे काय? ते बोले एवढे मोठे हत्ती नाही आणले आम्ही, हे हत्तीचं पिल्लू जेव्हा झालं तेव्हा पिल्लूच आणलं होतं. आम्हाला माहिती आहे आम्हाला राज्याभिषेक पुढं करायचा आहे. याला दूरदृष्टी म्हणतात. राज्याभिषेक पुढं करायचा आहे आपल्याला. आणि ते जन्माला आलं होतं पिल्लू तेव्हाच ते आणलं होतं उचलून. इंग्रज म्हणले वा, दूरदृष्टी असावी लागते राजाला. पुढे 2-4 वर्षांनी, 5-6 वर्षांनी, 10 वर्षांनी, 50 वर्षाचं नियोजन करता आलं पाहिजे. आणि दूरदृष्टी कशा करता सांगत होतो मी. ते विषय काय चालू होता आपला? अश्वत्थामा. हां, मी कधी तुमचं लक्ष आहे की नाही पाहिलं. तर अश्वत्थामा नाव ठेवलं त्या हत्तीचं. भीमाला सांगितलं मार त्याला. भीमा आता तो वरी भीमसेन बेतू, तो गडी आडदांड होता. मागचा पुढचा विचार नाही. भगवान म्हणले मार मार. त्या हत्ती मारला आणि असा मारला, आकाशात गेला, हत्ती खाली पडला. भीमाचा तो गदा बसला त्याच्यावर, ते आकाशात उडून खाली पडला. आणि मग त्यांनी गर्जना केली, अश्वत्थामा हताहा. कुठं जाऊन? द्रोणाचार्याजवळ. मी अश्वत्थामा मारला, मी मारला. आणि ते द्रोणाचार्य म्हणले आपला तर मुलगा चिरंजीवामध्ये पहिला क्रमांक आहे, अश्वत्थामा बलिर्व्यासो. पण नाही, काही सांगता येत नाही, भीमान मारलंही असेल, काही सांगता येत नाही याचं. हो, गडी तसाच आहे म्हणे हा, कोणालाही मारू शकतो म्हणे, याला काही विचार आहे का काय, मारू शकतो म्हणे हा. मग सत्यता कोण सांगू शकतं? ते धर्मराजाकडे चालले आणि भगवंताने अगोदर सांगितलं तुलाच विचारणार आहे ते, तू सांग अश्वत्थामा मारला गेला. अरे पण प्रभू तू तर जिवंत आहे ना, मग हत्ती मारला की नाही मग सांग ना. मग ते अश्वत्थामा हताहा. आणि पुढचं वाक्य त्यांचं होतं नरोवा कुंजरोवा. गुरुजी अश्वत्थामा मारला हे खरं आहे, पण तो माणूस मारला का हत्ती मारला माहिती होतं. पण ते अश्वत्थामा हता 8 अक्षर झाले. जे अश्वत्थामा हता हे 2-4 अक्षर झाले. भगवंताने शंखनाद केला. ते पुढचं जे वाक्य ना नरोवा कुंजरोवा ते ऐकूच नाही आलं. त्यांच्या हातून शस्त्र पडलं. परिणाम धर्मराज खरं बोलत होते. तर त्या खरं बोलण्यामुळे त्या युद्धभूमीवर त्यांचा रथ जमिनीपासून असा आधांतरी चालायचा, वर जमिनीला टेकत नसायचा. काय तपासेल सत्यवादाचं. आणि फक्त अर्धच बोलले अश्वत्थामा हता नरोवा कुंजरोवा, रथ लगेच खाली आला, जमिनीला टेकला. जेव्हा स्वर्गाला चालले तेव्हा ते अर्ध खोटं बोलण्यामुळे वदविले नारायणी मुखे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. तेवढं फक्त खोटं बोलले, अर्ध वाक्य खोटं बोलले तर अंगठा खाली पडला. आपला तर अंगठा पण जाईल का नाही काय माहिती. आपलं सगळं तर राहणारच आहे आपलं इथं, मग ते अंगठाही जाणार नाही आपलं. त्यांचा फक्त अंगठा राहिला, ते सगळे वरती गेले स्वर्गामध्ये. आता काहीच नाही, अवघड आहे. सत्य मला काय सांगायचं आहे, सत्यवादाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबाच्या समोर देवसुद्धा माग आहे. जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे,
ना तरी आवर्तने निगमका नाम अनुद्वेगकरम वाक्यम इथं वाचिक तप सांगितलं आहे. आणि ज्ञानोबाराय सत्यवादाच्या तपातून बोलतात, संत रूपाने बोलतात, त्यामध्ये सुद्धा मराठी भाषेत बोलतात. हे ज्ञानोबारांचे साच आणि मवाळ, मितोली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे शब्द म्हणजे ज्ञानोबारांची ताट आहे बरं. आपल्यासमोर ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीच्या ओळीचे 9,000 ताटं आहे. 9,000पेक्षा जास्त ताटं आहेत. आणि या सगळ्या शब्दांच्या ताटामध्ये ते ज्ञानोबारांचे शुद्ध शब्द आहेत, कलंकित नाही. या शुद्ध घासून केलेल्या शब्दाच्या ताटात कैवल्य रस ओगरली, ब्रह्मरस वाढलेला आहे. ज्ञानोबारा म्हणतात हे कष्ट मी कोणासाठी केले? कष्टच आहे की नाही? कल्पना करा, ज्ञानोबारांनी जर ज्ञानेश्वरीची रचना नसतीच केली ते तर स्वतः आनंदामध्येच होते. पण जर त्यांनी ज्ञानेश्वरीची रचना नसती केली तर आपल्याला काय मिळालं असतं? पण ज्ञानोबारांचे कष्ट आहे. संतांनी आपल्याकरता किती कष्ट सोसले आहे. बंडा तात्यांची ते बघा सध्याला ते व्हिडिओ क्लिप व्हायरल होते. काय कष्ट घेतलेले संतांनी आपल्यासाठी. पदोपदी आपल्याला जाण असावी. आपल्यासाठी संतांची किती मोठी कृती आहे. जर शब्द नसते तर आपण काय चिंतन केलं असतं, काय मिळालं असतं आपल्याला? पण या बोलांची ताटे भली, त्यातही पुन्हा कैवल्य रस वाढलेला आहे, ब्रह्मानंद भरलेला आहे. आणि ही मेजवानी मिया ज्ञानोबारांनी कष्टाने तयार केली आहे निष्काम पुरुषासाठी. आता फक्त आपल्याला एकच काम करायचं, निष्काम व्हायचं. निष्काम झालो की या ताटातलं पक्वान्न आपल्याकरता वाढलेलंच आहे. फक्त ज्ञानोबा साधकांचा मायबाप हे आपल्या आईने तयार केलेलं आहे ज्ञानोबारांनी. आणखीन काही चिंतन आहे. आता हे पक्वान्न कुणाला जेवता येतं, त्याकरता दक्षता कशी असावी, कोणत्या उजेडात हे जेवण करावं, तेही ज्ञानोबारे सांगतील. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.